तुम्ही आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे। 2014 नंतर या शहरामध्ये काय असं नवीन घडलंय? फक्त एक गोष्ट घडली, तो म्हणजे भ्रष्टाचार झालाय। अहो कसला कसला भ्रष्टाचार ऐकून मी वेडा झालो। टीडीआर घोटाळा 650-700 कोटीचा इथं झालेला आपण सर्वांनी ऐकलाय। महापालिकेत रस्ते व गटर सफाईच्या टेंडरमध्ये 250 कोटीचा भ्रष्टाचार झालाय। तसंच पिंपरी चिंचवड जॅकवेल त्याच्यामध्ये 150 कोटीचा, पिंपरी चिंचवड पालिकेत YCM रुग्णालयामध्ये लॉन्ड्री मशीन घेण्यासाठी भ्रष्टाचार तिथं झालाय। अहो 1 कोटीचा कुत्र्यांचं ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा तिथं भ्रष्टाचार झालाय। म्हणजे या दोन्ही शहरामध्ये काही नेत्यांनी ही दोन्ही शहरं वाटून घेतली। हे शहर तू बघ, हे शहर मी बघतो। कुठलाही कॉन्ट्रॅक्ट असेल तो आपणच करू, आपल्याच ठराविक काही मलिदा गँगच्या लोकांना आपण मोठं करू। आणि याच्यामध्ये काय झालं, 3च लोक टेंडर भरणार, तेच लोक ते टेंडर घेणार। 100 रुपयाचं टेंडर 150 रुपयाला जाणार आणि मग वरती जो काय 70-80 रुपयाचा जो मलिदा आहे तो तुमच्या सर्वांच्या हिताचा जे काय पैसा आहे तो पैसा कोणाच्या घरामध्ये गेला तर काही नेत्यांचा